गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांपासून चर्चा करायची होती आपल्या महत्वाच्या टॉपिक वरती. ते आहे इन्व्हेस्टमेंट, राईट? सो जर तुम्ही बघाल, सगळे लोक पॅनिक असतात. जसं वॉरन बफेट सर सांगतात, तर ती गोष्ट ज्यांनी एज्युकेशन घेतले त्यांच्यासाठी महत्वाची आणि चांगली असते. पोर्टफोलिओ ज्यांनी बिल्ड केला त्याच्याबद्दल चर्चा करूया. कसा बिल्ड करायचा आहे, कशा पद्धतीने काम करायचं. पहिले तर आहे ना मित्रांनो, एक सिंपल सरळ सोपी गोष्ट तुमच्या सर्वांशी शेअर करतो. ठीक आहे. सो एकदम आपण इतिहासात जरी गेलो, पाहिजे तेवढं डिटेल, राईट? ऑर एल्स विल डू मंथली बेसिस, राईट? अगदी इतिहासात गेलो, नक्की जितकं याच्याकडे चार्ट अवेलेबल आहे ते. और आपण काय करूया, हा हे बघा. सो 92 मध्ये हर्षद मेहता स्कॅम असेल, राईट? किंवा त्याच्यानंतर केतन पारेखचा स्कॅम असेल, त्याच्यानंतर तुम्ही .com बबल असेल, किंवा 2008चा मार्केट फॉल असेल, ओके? किंवा त्याच्यानंतर पुढचे जे ज्या गोष्टी झाल्या, वॉर सिच्युएशन झाली असेल, जे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, वॉर सिच्युएशन झाली असेल, किंवा कोरोनामध्ये आलेला फॉल असेल, बरोबर ना? कोरोनामध्ये आलेला फॉल असेल, किंवा इलेक्शनशी रिलेटेड न्यूज असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण लक्षात दिलं की दोन टाईप होतात. एक तर मार्केट फॉल येतो, राईट? एक तर मार्केट फॉल येतो, किंवा आता नॉर्मल करतो त्याला चार्टला, तुम्हाला अंडरस्टँड होईल की हा नॉर्मल चार्ट केला डे टाइम फ्रेम वरती. तो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मार्केट जे चालतं ना, सोप्या भाषेमध्ये पहिले तर ते टॉप बनवतं, राईट? व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना? आठवण करून देतो. बेसिक माहिती असलं पाहिजे आपल्याला, बाकी काहीच नाही. तो सरळ कधीच नाही जात, बरोबर? सरळ कधीच नाही जात. तो जातो वरती, परत खाली येतो, जातो वरती, परत खाली येतो. फॉल आला, जास्त खाली येईल, पण पुन्हा तो वरती जाईल. नॉर्मल करेक्शन देईल, पण तो पुन्हा वरती जाईल. असं जर तुम्ही अंदाज लावला, जेव्हापासून निफ्टी 50 आहे, जेव्हापासून स्टॉक्स आहे, जे जिवंत आहे, ते अशाच पद्धतीने चालतायत, बरोबर का? आणि मी टॉप स्टॉक्स बद्दल बोलतोय, ना की एकदमच पेनी स्टॉक कुठला काय त्याचं नाही. मी जे ज्यांचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवरती होतो अशा गोष्टींवरती आणि निफ्टी 50 बँक निफ्टीवरती मी बोलतोय. सो मोठ्यातला मोठा लेमन ब्रदर सारखा क्रायसिस असू द्या, फॉल असू द्या, 2008चा, किंवा ज्यावेळी पूर्ण जग बंद होतं, असं कोरोनावाला इम्पॅक्ट असू द्या, राईट? पण त्यावेळी सुद्धा मार्केट एक लो बनवला आणि पुन्हा वरती आले. येस ऑर नो? राईट? आणि अशा नॉर्मल करेक्शनमध्ये नॉर्मली ज्यावेळी मार्केट वाढतं, त्यावेळी सुद्धा करेक्शन करतं आणि मार्केट वरती जातं. सो जे लोकांना, दोन टाइप्स ऑफ पीपल आहे जे टॉपला खरेदी करतात. 26,000 निफ्टी झाली आणि मग न्यूजवर आलं, की नेक्स्ट टार्गेट आहे 28,000, नेक्स्ट टार्गेट आहे 30,000, 2 वर्षामध्ये असं होणार आहे, तसं होणार आहे. आणि ज्यांनी इथे खरेदी केलं त्यांच्यात तर आपण येतच नाही. बरोबर ना? नाही येत. सो आपण काय करतो, करेक्शनची वेट करतो. बाबा रे, त्याच्यासाठी आपण एज्युकेशन घेतलेलं आहे. सो कुठे बऱ्याचशा लोकांचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह होत असतो. सो मला याच्या मागे सांगायचं हे आहे, की जर 2 टाइप ऑफ पोर्टफोलिओ आहे, ते पण क्लिअर करून घ्या, की ज्यावेळी मार्केट टॉपला आहे, म्हणजे निफ्टी 50 टॉपला आहे आणि तुम्ही खरेदी केलेले स्टॉक जे आहे ते पण टॉपला आहे. ॲट अप तरी आहे, वरती आहे. असा ज्यांनी पोर्टफोलिओ बनवलेला आहे लाँग टर्मच्या विचाराने, दॅट इज गुड, राइट? आता मार्केट डाऊन आहे, हा पोर्टफोलिओ पण डाऊन आहे. काही प्रॉब्लेम नाही. इट इज गुड. इट इज गुड थिंग. मार्केट करेक्ट होईल, चांगले स्टॉक पुन्हा वरती जातील. पण ज्यांनी उलटं केलंय, की मार्केट टॉपला गेलं, 26,200 झालं मार्केट, 26,000 झालं, तरी ते काही शेअर्स खरेदी केले होते ते डाऊनच आहे. आणि आता मार्केट डाऊन आहे, तर तो आणखीन डाऊन गेला, हा काही कामाचा पोर्टफोलिओ नाही. ठीक आहे? येस ऑर नो? सो मी पोर्टफोलिओ नंबर 1 वरती बोलतो आहे आणि तो कसा क्रिएट करायचा त्याच्यावरती बोलतो आहे, सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये. चालेल ना?
हां. अननेसेसरी ते सर मी तर मार्केट टॉपला होतो तेव्हा पण शेअर्स खाली होते. तो काही कामाचा पोर्टफोलिओ नाहीये. राइट. सिंपल भाषेमध्ये. सो जी बेस कॉन्सेप्ट आपण शिकलो होतो डिमांड झोन, राइट? डिमांड झोन. सो नॉर्मली सप्लाय झोन मी इथे मार्क केलेला आहे. खूप जास्त टाईम न घेता आता जे ॲडव्हान्सचा एक डिमांड झोन आहे तो काही लेव्हल्स तुम्हाला सांगतो तिथे ॲक्चुअली मार्केट आलेलं आहे. पण याच्यामध्ये 2 सिनारिओ आता सध्या ग्लोबली जे क्रायसिस चालू आहे त्याच्यामुळे असं म्हणतायत, की याचेही मार्केट खाली जाऊ शकतो. ठीक आहे? तो आपल्याला प्रिपेअर राहायचंय. ओके, आपल्याला प्रिपेअर राहायचंय. तर मार्केट याच्याही खाली जाऊ शकतो. राइट? आत्ताही खरेदी करू शकतो आपण किंवा याच्या खाली गेलं तर त्या जागा कुठल्या असतील म्हणजे आपला चांगला पोर्टफोलिओ बिल्ड होईल लाँग टर्मच्या हिशोबाने. शॉर्ट टर्म गेन किंवा इंट्राडे बद्दल मी बोलत नाहीये. मी लाँग टर्मच्या हिशोबाने बोलतोय. चालेल ना? जिथे दुप्पट-तिप्पटचा विचार करण्यासाठी किंवा फ्युचर आपलं ठीक करण्यासाठीचा जो विचार आहे ना, तिथे मी चर्चा करतोय. सो ही जी रिसर्च केली आहे आणि जे स्टॉक्स मी शेअर करणार आहे, रिसर्च टीमसाठी आमच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे स्टॉक्स आपल्यासाठी काढलेले आहे त्यांनी गेल्या 3 हप्त्यांपासनं एकदम जोर लावलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामध्ये रिसर्च टीमचे हेड आहे कुलदीप विचारे सर. कुलदीप विचारे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याच्यानंतर दुसरे रिसर्च टीम हेडमध्ये आपला येतात धनराज सर. तुमच्या सर्वांचे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणखीन रिसर्च टीममध्ये आहे सत्यम आत्माने. सत्यम आत्माने तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांनी ही सगळी रिसर्च केलेली आहे आणि ती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे जेणेकरून ते सगळे आम्ही क्लिअर केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राइट? सो थँक यू सो मच टीम. बिकॉज दिस इज टीम वर्क. हे एकाचं श्रेय कधीही नसतं बिकॉज दिस इज टीम वर्क. राइट? सो प्रोपात एक टीम आहे जसं तुम्ही टीम आहे आमची टीम मेंबर तशा पद्धतीची. ओके. चलो, चलो, चलो. थँक यू सो मच. परत एकदा आपण त्यांना थँक यू म्हणूया पुढे. ठीक आहे. बढिया. सो सरळ सोप्या सिंपल भाषेत आता आपण बोलणार आहे, की डिमांड झोनमध्ये आलेले स्टॉक कोणते? ओके. सो अकॉर्डिंग टू तुमच्याकडे असलेले एक्स्ट्रा पैसे आपण गुंतवणूक करणार. राइट? तुमच्याकडे असलेले पैसे जे इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा असेल नसेल इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे काढले पाहिजे बाबा. नाही काढू शकत तर काही उपयोग नाही. वेस्ट ऑफ लाईफ आहे ना. येस ओर नो? अशा अपॉर्च्युनिटीज फार कमी येतात. 2020 मध्ये मी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर परत मी 22 मध्ये पण सांगितली होती ही अपॉर्च्युनिटी 2 ते 3 वर्षांमध्ये येत असते. त्याच्यानंतर 23च्या एंडला पण आपल्याला मिळाली होती. आता ही मिळते जानेवारी 25च्या सुरुवातीला. आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की 1 फेब्रुवारी बजेट डेला पण मार्केट थोडंसं वरती-खाली गडबड करू शकतो. चालेल ना? ठीक आहे. तर या गोष्टी मी सांगतोय त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये जर चांगले रिझल्ट नाही आले, तर खालच्या लेव्हलला जाईल. आपण पुन्हा तिथे खरेदी करण्याचा प्रयत्न करू. ओके. नाऊ सोप्या भाषेमध्ये मला जे तुम्हाला विचारायचं आहे 26,000 वरनं प्राइस पडलेली आहे 22,000च्या दरम्यान. समजा आता 23,000 चालू आहे, पण 23,000 बोलू. तो किती पर्सेंट पडलंय मार्केट अंदाजन? व्हॉट डू यू थिंक? अंदाजन? है ना? 10% प्लस झालंय का? येस. 10% प्लस झालंय. 12, 13, 14% आसपास मार्केट पडलेलं आहे. म्हणजे आपल्याला शेअर्स 10 ते 14% डिस्काउंटेड रेटमध्ये भेटता आहे. बरोबर ना? आणि आपल्या फेव्हरेट नंबरकडे आपण पोहोचतोय. राइट. सो वी आर रीच 999 आणि आपण झालो आहे 1000 मेंबर ओव्हर हिअर. एक व्हिडिओ काढूया आपण त्याच्यावरती पुढे जाण्यापूर्वी. कम. सो वी आर हिअर. सो वी आर हिअर लाईव्ह आणि आपण 1000 मेंबर सोबत लाईव्ह इन्व्हेस्टमेंट बद्दल चर्चा करतोय. वी कॅन सी हिअर. इकडे या सर. इथे बघू शकतो आपण. तो नंबर आहे 999 म्हणजेच 1000 मेंबर्स आहेत. गिव्ह थम्स एव्हरीबॉडी. येस. सो आपण बघू शकतो द हार्ट्स ओव्हर हिअर 1000 मेंबर वी आर ट्रेडिंग लाईव्ह. थँक यू सो मच. दिस इज बेस्ट डे फॉर अस.
सो सिंपल भाषेमध्ये पुन्हा एकदा आपण समजून घेऊया, की स्टॉक आपल्याला मिळाले आहेत 10-12% डिस्काउंटमध्ये. सरळ सोप्या भाषेमध्ये आपण स्टॉक खरेदी करतो डिमांड झोनमध्ये. बरोबर ना? डिमांड झोनमध्ये. सो आता मी काय करत आहे, डिमांड झोनमध्ये आलेल्या स्टॉकची एक लिस्ट तुमच्याशी शेअर करतो. ती सेक्टर वाईज आहे. इट इज ऑल फाईन. तुम्ही त्याच्यामधले शेअर्स बघायचेत, जायचंय, त्याचा चार्ट चेक करायचा आहे, राइट? चार्ट चेक करणार आणि आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तुमच्याकडे अवेलेबल असलेले पैसे आहेत, त्याच्यानुसार त्याचे काही शेअर्स खरेदी करून ठेवू शकता तुम्ही फॉर लाँग टर्म, राइट? सो डिस्क्लेमर सर्वांसाठी ॲज यू नो की मी सेबी रजिस्टर्ड अॅनालिस्ट नाहीये. जे पण मी हे तुमच्याशी शेअर करतोय आता, राइट? सो ते माझं ऑब्झर्वेशन आहे, राइट? पैसे तुम्ही तुमच्या रिस्कवरती घेतले पाहिजे. बरोबर ना? गुंतवणूक तुम्ही तुमच्या रिस्कवर घेतली पाहिजे. कुठल्याही प्रॉफिट आणि लॉसला मी जबाबदार राहणार नाही. ठीक आहे? बढिया. सो एक लिस्ट शेअर करतो. सगळे चांगले स्टॉक्स आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. सो हे सगळे डिमांड झोनमध्ये आलेले आहे स्टॉक आणि मी ही लिस्ट पण तुमच्यासमोर टाकतो. ठीक आहे. नाऊ आता इथे मी बघतो पहिले की लेव्हल्स शेअर करतो आणि मग स्टॉक शेअर करतो. सो आपण बघतोय निफ्टी 50. तो निफ्टी 50ला आता जो पहिला डिमांड झोन आपण वेट करत होतो, तो डिमांड झोन इथे दिसतोय मला. तो आहे 22,800 जो रीच झाला 22,650 ते 22,820 च्या दरम्यान तुम्ही लिहू शकता डिमांड झोन. सो फॉर निफ्टी 50 झोन आपण लिहितोय दॅट इज हिअर अराउंड 22,650 ते 22,820 च्या झोनमध्ये आणि तुम्ही बघाल की तो झोन पूर्वी मार्क केला होता आणि पडत पडत एक्झॅक्टली मार्केट तिथे आलं आणि बरोबर त्याच्यातच आता फिलहाल सपोर्ट घेऊन वरती चाललेला आहे, ज्याला आपण म्हणतो डिमांड झोन, बट दिस इज ॲडव्हान्स डिमांड झोन, राइट? दिस इज ॲडव्हान्सचा कंटिन्युएशन वाला डिमांड झोन आहे. ठीक आहे? ओके? लिहिलंय सर्वांनी? 22,600. इफ जसं म्हटलं जातं आहे, की मार्केट अजून खाली जाऊ शकतं. सो दिस इज सप्लाय झोन. तिकडनं जर हा आणखीन खाली आला या सप्लाय झोनमध्ये आणि हा झोन तुटला, तर आपण इलेक्शनच्या झोनमध्ये येतो. अगेन दॅट इज अल्सो अ डिमांड झोन. इलेक्शनच्या झोनमध्ये येतो आपण. तो जातो जवळ-जवळ आपल्याला 21,300 ते 21,800 या झोनमध्ये मार्केट येऊ शकतो. दॅट इज इलेक्शनचा झोन. हे सगळे झोन तुम्हाला सांगणार आहे. वर्स्ट केस सिनारिओ काय होऊ शकतो तिथपर्यंत जाणार आहे आपण. ठीक आहे? सो आज जर आपण इथे पोर्टफोलिओ बनवला किंवा नाही बनवला, तर इथे बनवू शकतो आपण. ठीक आहे. जर इथे आला तर ह्या अपॉर्च्युनिटीज कशा असतात 2-3 वर्षातनं येत असतात बाबारे आणि हीच जागा असते जिथे गुंतवणूक करायची असते. करत हे 2-2, 3-3 वर्षामध्ये चांगली केलेली गुंतवणूक तुमचा लाईफ सुधरवू शकते, अशी बनते पुढे जाऊन. ठीक आहे. सो झाला 21,300 ते 21,800 चा झोन. राइट? Then we have this continuation zone, गॅप अप वाला. राइट? आपल्या सर्वांना माहिती आहे कंटिन्युएशन ऑफ मार्केट गॅप अप झोन. दिस गॅप जर मार्केट तिकडनं ब्रेक झालं तर या झोन मध्ये एक्सपेक्टेड आहे. खूप साऱ्या लोकांनी हा झोन 20,700च्या आसपासचा झोन डिक्लेअर केला आहे खूप साऱ्या एक्सपर्ट्सने. सो वी कॅन सी 20,250 ते 20,600 हा एक झोन आहे, ज्याच्यामध्ये जर आणखीन मार्केट तुटलं तर इथे येऊ शकतो आणि देर इज वन लास्ट झोन इन दिस एरिया, राईट? तिथे नाही आलं तुम्ही घाबरून जाल. तिथे नाही आलं तर चांगलं आहे. दॅट झोन इज नियर येतो तो हा पूर्ण मोठा झोन आहे कारण इथे खूप सारे गॅप्स आहेत. तो 19,000च्या दरम्यान येतो तो 19,100च्या पुढे. त्याला मी सांगतो 19,100 पकडूया आपण. तो झोन मोठा आहे. ते 19,600 या झोनमध्ये हे 2-3 डिमांड कंटिन्युएशन आहे. दिस गॅप, हा गॅप, बघा हा वाला गॅप, हा वाला गॅप आणि हा वाला गॅप. हे 2-3 गॅप्स आहेत तिथे. बरोबर का? सो these आर द लेव्हल्स.
वर्स्ट केस सिनेरियो इथपर्यंत आपण मार्केटला बघू शकतो. और इसके बाद अगर मार्केट और नीचे जातोय तो भगवान बचाए. बरोबर? चालेल ना? भगवान बचाए लोगों को. अब हमारे तो मजे आहे. बरोबर ना? आपल्या मजा आहे. आपण तर म्हणू, "अरे वाह, वाह, वाह!" मग तर खालीच आलं मार्केट 17,000-18,000च्या झोनला. ओके. सो फॉर एक्झाम्पल गॅप्स बद्दल तुम्हाला सांगतो. हे बघा हा गॅपवाला झोन होता 23च्या जून महिन्यामध्ये, राइट? सो मार्केट ज्यावेळी मार्केटने जुना हाय ब्रेक केला आणि 20,000 झालं होतं मार्केट. किती झालं होतं? दॅट वॉज हायेस्ट हाय 20,000 सप्टेंबर महिन्यामध्ये. कोणीच विचार करत नव्हतं, की असं होईल, तसं होईल, की परत 18,000 निफ्टी येऊ शकते. सो तुम्ही बघाल, की त्या झोनमध्ये मार्केट येऊन पोहोचलं होतं. दॅट इज डिमांड झोन. मी तुम्हाला तो मार्क करून देतो. हा आपण याच्यापूर्वी लास्ट जो 23 मध्ये शेअर केला होता ना, तो हा झोन आहे. राइट? सो तुम्ही बघाल एक्झॅक्ट त्या झोनमध्ये मार्केट आलं आणि तिकडनंच वरती गेलंय. आणि ज्यावेळी 26,000 पण मार्केट गेलं तिकडनं, ओके. सो 26,000 ज्यावेळी मार्केट गेलं, तर कोणीच विचार केला नव्हता. इलेक्शनमध्ये क्लीन स्वीप आहे, सेम गव्हर्नमेंट कंटिन्यू होतंय वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. पण 26,000 मार्केट गेल्यानंतर पुन्हा मार्केट खाली येईल, कोणीही विचार करत नव्हतं, असा जनतेचा विचार असतो. पण सोप्या भाषेमध्ये मी सांगतो, ज्याने इथे खरेदी केलेलं आहे ज्याने इथे खरेदी केलेला आहे, तो कुठेतरी प्रॉफिट बुक करेल. तो कुठेतरी प्रॉफिट बुक करेल आणि तो प्रॉफिट ज्यावेळी ते बुक करतील, ते एक्झिट करतील मार्केटला पुन्हा खाली येणं आहे. जोपर्यंत त्या लेव्हलची बायिंग होत नाहीये. दॅट इज सिंपल बेसिक समजूया आपण. सो लेव्हल्स कळाल्या सर्वांना. सो अकॉर्डिंग टू धिस पार्ट 1 जे स्टॉक डिमांडमध्येच आहे, ते स्वतः डिमांडमध्ये मार्केट सोबत पडलेत. मार्केट सोबत चढतायत, मार्केट सोबत पडतायत. सो त्याच्यामध्ये हाय व्हॅल्यू स्टॉक सुद्धा आहे, स्वस्त भावातले स्टॉक सुद्धा आहे, सगळ्या सेक्टर वाईज आहेत. सो याचं सांगण्याचं तात्पर्य आहे, की 2 टाइप्स ऑफ पोर्टफोलिओ आपण क्रिएट करतो. त्याच्यामध्ये निफ्टी सोबत चालणारे चांगले स्टॉक, ओके. चांगले स्टॉक्स प्लस लाँग टर्मचा विचार, राइट? सो आपण एंटर करू आणि त्याच्या खालच्या ज्या लेवल असेल, राइट? खूप जास्त हे नको बिकॉज मार्केट खालीवर होतंय. सो थोडंफार आणखीन आता सरळ सोप्या भाषेत सांगतो, की 10% पडलंय. सो वर्स्ट केस सिनेरिओ काय होईल? याच्यातले काही स्टॉक 20% पडले, 30% पडले, 40% ऑलरेडी पडले. और क्या गिरेगा? बरोबर ना? अजून काय पडेल? येस ओर नो? थोडंसं पडलं तर 26,000 वरनं 23,000 झाली, एवढं तर नाही होणार अजून, है ना? तर ते ॲडजस्ट करू आपण. ओके. आणि वी विल ट्राय की जर खालच्या लेव्हल आलं, तर आपण त्याच्यामध्ये क्वांटिटी त्याच स्टॉक्सची घेण्याचा प्रयत्न करू. इससे ज़्यादा मार्केट देअर आर हाय चान्सेस एकदम कोरोनासारखा फॉल आला किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. जसं काही प्रिडिक्ट करताय फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो. है ना? फेब्रुवारीमध्ये वी कॅन सी असं काही क्रॅश वगैरे थोडासा आणखीन. आणि आता जे लॉसमध्ये त्याला आता काही काही पर्याय नाहीये. त्याला राहू द्या. ते कधी घेतले होते, काय घेतले होते. सो हे घेतले आणि मग थोडी गडबड झाली तर इट इज ओके. ओके. अजून थोडं 5-10% इकडे-तिकडे. राइट? समजतंय सर्वांना? क्लिअर? ओके. अजून काय करू शकतो? तर अजून आपण काय करू शकतो? सोप्या भाषेमध्ये निफ्टी 50 लावू शकतो. निफ्टी 50 म्हणजे भारताच्या टॉप 50 कंपन्या आहेत. राइट? यांचे शेअर्स यांचे शेअर्स पण आपण लाँग टर्मसाठी घेऊ शकतो. मला जे पटतायत, सेक्टर वाईज घेऊ शकतो. बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर, एफ-एम-सी-जी, राइट? ऑटो सेक्टर, आय-टी सेक्टर, बरोबर? इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी या सेक्टरमधले शेअर्स मला जसे-जसे पटतायत ते मी घेऊ शकतो. मला स्वस्तात मिळताय तर मी ते घेऊ शकतो. ठीक आहे. मग हे निफ्टी 50तला कोणी कुठलाही चार्ट उचलू शकतात. फॉर एक्झाम्पल मी उचलला ऑटो सेक्टरचा बजाज ऑटो. आता त्याची किंमत 8,000 आहे. पण जर तुम्ही बघाल तर तो 12,800 चा 8,000 झालाय.
म्हणजे तो डिस्काउंटेड रेटमध्ये. येस ऑर नो? सो मला वाटतंय 8,000चा नाहीये. मी स्वस्त भावात एखादा शेअर घेतला पाहिजे. सो तुम्ही इथे या. हे चांगलेच कंपन्या आहेत. यांना जाऊन चेक करा. बाबा रे ओके. अबिल बेल कितीला होता? ओके. सो तो ₹300 होता. म्हणजे हाय त्याने बनवला 24चा जुलैचा ₹340 आणि आता 265 म्हणजे अराउंड ₹100 डिस्काउंटमध्ये मिळालेला आहे. बरोबर ना? ₹90 डिस्काउंट. सो 300चा ₹90 डिस्काउंटमध्ये मिळतोय म्हणजे तो अराउंड तुम्हाला 30% डिस्काउंटमध्ये भेटतोय. बरोबर ना? सो मला वाटतंय की टेलिकॉम कम्युनिकेशनवाला कोणी पाहिजे? ठीक आहे, तसं घेऊया. निफ्टी 50तले जितके पण स्टॉक्स आहेत ते तुम्ही एकदा रेफर करू शकतात तुमच्या गुंतवणुकीसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्वस्तात टाटा स्टील सारखा शेअर पण भेटून जाईल ₹100 किमतीचा. याच्यातले ऑलरेडी काही शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे, तर त्याची क्वांटिटी वाढवण्याची वेळ आली आहे. म्हणजे तो पोर्टफोलिओ बिल्ड होतो. बरोबर ना? काही लोकांनी शेअर्स घेतलेले आहे. सो त्याची क्वांटिटी वाढवण्याचा वेळ झालेली आहे. आणि इट इज टोटली डिपेंड ऑन यू. किती शेअर्स घ्यायचे तेही मी तुम्हाला समजवणार आहे. सी प्राईस आहे, व्हॅल्यू आहे. आता जर तुम्हाला भीती वाटते सर, तर आपण काय करू पूर्ण कॅपिटल जे आहे, पूर्ण कॅपिटलचे 4 हिस्से करू. 2025 आहे 25-25% 4 हिस्से करू पूर्ण कॅपिटलचे. 25, 25, 25, 25 फॉर्म्युला 25 राइट? म्हणजे जर समजा माझ्याकडे ₹1,00,000 आहे, तर मी फक्त ₹25,000 गुंतवेल. आता ₹25,000चे जर 10-20% खाली पण पडलं, 30% खाली पडलं, तर किती टक्के खाली पडेल? 25,000चे 30% किती होईल? 25,000चे 30% किती होतात? सो तुमचं ₹7,500 मायनस दिसेल, राइट? आणि तुमचे ₹75,000 वाचलेले असतील. सोप्या भाषेमध्ये ₹75,000 वाचलेले असतील आणि जर आपण उलटं केलं, ₹1,00,000 आहे अकाउंटला, 1,00,000चे 30% जर आपण बघितले, तर ते 30,000 होतील. बरोबर ना? वाचवत करू. जर भीती वाटते मला, राइट? भीती वाटते मला. सर मला नाही वाटत भीती, तर गो फॉर 50-50. 50 आत्ता वाट बघ आणि जर खाली आलं मार्केट तर 50% कॅपिटल तेव्हा टाक. खतम. म्हणजे बरोबर होऊन जाईल. म्हणजे इकडनं 10-12% मायनस 20% 30% जरी मायनस झालं तुझ्या कॅपिटलमधला, सो याच्यामध्ये तू ॲड करून घेशील आणि ज्यावेळी मार्केट करेक्ट होईल दोन्ही क्लिअर होऊन जाईल. बहुत ही डरना है तो फॉर्म्युला 25. ओके. अँड द पीपल हू हॅव फंड, अजून फंड अरेंज होईल पुढच्या लेव्हलला. सो इट इज गुड टाईम. चांगली इन्व्हेस्टमेंट करू. या महिन्यात पण करू, पुढच्या महिन्यात पण करू. पुढच्या महिन्यात पण करू. व्हेनेव्हर ही ही ह्या काइंड ऑफ अपॉर्च्युनिटी येईल, ही अपॉर्च्युनिटी असते ही घेतली पाहिजे. राइट? ही सारखी येत नाही. ते मित्रांना जळवायचं टाइम आलेला आहे, की बघितलं ना कुठे गेले माझे शेअर्स. ज्यावेळी मार्केट करेक्ट होईल, तब वो सोचेगा, "अरे मार्केट टॉप पे घेणार आहे का रे? तू आत्ता घेतोय?" अरे यार! हेच प्रॉब्लेम राहतो रे 95% लोकांचा. ओके आणि धिस इज फॉर लाँग टाईम, लाँग टर्म. म्हणजे माझं असं बिलकुल म्हणणं नाही की याला पुढच्या महिन्यात काही होईल, की त्याच्या पुढच्या महिन्यात. इट इज फॉर लाँग टर्म, लाईफटाईमसाठी समजून सांगतोय मी हे शेअर्स खरेदी करून ठेवा. त्याच्यामधले काही शेअर्स इतकं अप्रतिम काम करतील, हेच शेअर्स असतात. त्याच्यातले बरेचसे शेअर स्प्लिट होतील, बोनस देतील, अशा खूप साऱ्या गोष्टी होतील. सो क्लिअर सर्वांना ही गोष्ट? ऑर एल्स मी याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो? याच्या व्यतिरिक्त मी जाऊ शकतो निफ्टी. हे बघा इथे पूर्ण सेक्टर वाईज आहे, राइट? निफ्टी काय आहे, फिन निफ्टीत पूर्ण सेक्टर वाईज आहे. आय-टी सेक्टरमध्ये काय आहे, कुठलं काय आहे. मी जाऊ शकतो निफ्टी नेक्स्ट 50 पर्यंत आणि मिड कॅप 100. निफ्टीचे पुढचे नेक्स्ट 50 ते मी घेऊ शकतो. चेक करू शकतो स्टॉक्स. ओके. हे स्टॉक्स चेक करू शकतो मी, जर मला पाहिजे. आणि मिड कॅप 100 या 200 स्टॉकमध्ये मी गुंतवणूक करूच शकतो. 200 स्टॉक सांगितले बाबा रे. आता तुझ्या पद्धतीने तुला मी डिमांड झोनची पण लिस्ट देतोय आणि तुमच्याकडे जशी प्राइस आहे, त्या प्राइस तुमच्याकडे जसं कॅपिटल आहे, त्या कॅपिटलच्या हिशोबाने सुद्धा लिस्ट कशी बनवायची ते मी सांगू शकतो.
ठीक आहे, राईट. आणि ही गुंतवणूक करताना लिस्टमध्ये मी ऍड करवणार आहे निफ्टी बीज, निफ्टी बँक मधलं बँक बीज सुद्धा. ठीक आहे, ऍड करणार आहे. क्या बात आहे! सागर सरांनी तोच प्रश्न विचारला. परफेक्ट. मी लिस्टमध्ये ऍड करून पाठवतो. क्लिअर होतंय सर्वांना? सो जसं घाबरवलं जातंय किंवा ते असूही शकतं नेक्स्ट मंथमध्ये 1 तारीख 2 तारीखला आहे बजेट डे. बरोबर? पहिला ट्रेडिंग डे बजेट डे असेल फेब्रुवारी महिन्याचा. तर त्यावेळी पण मार्केट दोन्ही बाजूला घडामोड करू शकतो. ठीक आहे. सो दीज आर द एरिया. तुम्ही ह्या हप्त्यात घ्या किंवा पुढच्या हप्त्यात घ्या. सगळी घडामोड झाल्यावर पण हातातून निघून जायला नको अपॉर्च्युनिटी, राइट? चांगलं बजेट डिक्लेअर केलं कारण की जसं सिनारिओ चालू आहे, की चांगलं बजेट डिक्लेअर करणं फार गरजेचं झालेलं आहे. निर्मला मॅडमांचा जलवा तुम्ही पाहिलेला आहे एखाद्या दिवशी 2 वर्षांपूर्वी. सीतारमण कॅन्डल म्हणून ओळखले जातात. मॅडम डेंजर आहे. तुम्हाला माहिती आहे. ते चिडले तर काहीतरी हे करून टाकतील आणि मग ते हातातून अपॉर्च्युनिटी जाईल किंवा मार्केट खाली घुसून जाईल. वो दोनों इसमें एक्सपर्ट है. है ना? राइट? सॅटर्डेला 1 फेब्रुवारी लक्ष द्यायचंय सर्वांनी. ओके? आणि हे जी एआय वॉर चालू आहे बिटवीन चायना आणि अमेरिका. त्याचं आणि जे फायनान्शियल गोष्टी आहेत, त्याचं जे रिझल्ट आहे, त्याच्यामुळे पण पुढच्या महिन्यात काहीतरी गडबड होऊ शकते, असं सगळ्या गोष्टी म्हणतात. पण आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स. का? कारण की हे सगळं सिनारिओ मला असं वाटतं, हे सगळे सिनारिओ क्रिएट केले जातात प्रॉफिट बुकिंगसाठी. दॅट इज माय व्ह्यू. मार्केट टॉपला जातं आणि त्याच वेळी हे सगळं व्हायला लागतं. काहीतरी प्रॉब्लेमच होऊन जाईल आणि वॉरच होऊन जाईल वगैरे, वगैरे अशा गोष्टी चालू होतात, ज्यावेळी मार्केट टॉपला जातं. बरोबर? हां, असंच होतं. त्याच वेळी त्यांचं पटत नाही. बाकी पटतं त्यांचं. त्याच वेळी पटत नाही ज्यावेळी मार्केट टॉपला आहे. त्याच वेळी वॉरजन्य परिस्थिती होते. आणि काय महत्त्वाचे 10 रिझन आहे ज्याच्याने मार्केट फॉल येतो. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज संध्याकाळी YouTubeवर टाकून देतो. चालेल ना? बनवलाय मी ऑलरेडी. त्यात ते एडिटिंगमध्ये आहे. सो आज संध्याकाळी मी तुम्हाला टॉप 10 रिझन्स ज्याच्याने मार्केट फॉल येतो. एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांना टाकतो. ठीक आहे? हो. येस. तो व्हिडिओ तुम्ही बघा, राइट? आणि शिवम सरांनी सांगितलं तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. ठीक आहे? म्हणजे त्यांची कुठे गुंतवणूक करताना त्यांना आणि मग त्याच्यानंतर गुंतवणुकीचा पण एक व्हिडिओ मी टाकतोय. इन्व्हेस्टमेंट कशी आणि करावी फ्रेशर माणसाने. ठीक आहे? क्लिअर? सो लेव्हल सर्वांना मिळाल्या. लिस्ट मी पाठवतो. कशा-कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. पूर्ण क्लॅरिटी मिळाली सर्वांना? गुंतवणुकीची फिकर ज्यावेळी टॉपला खरेदी केली आहे, त्याच वेळी घाबरण्याची परिस्थिती असते. बॉटमला खरेदी केल्यावर थोडासा 19-20 होईल, काही प्रॉब्लेम नाही. थोडासा अजून खाली येईल, काही प्रॉब्लेम नाही. दॅट इज गुड टाईम टू इन्व्हेस्ट, राइट? आणि जर तुम्हाला वाटतंय चुकतंय, काही लेव्हल्स ब्रेक झाल्या, तर तुम्ही एक्झिटही करू शकतात. एक्झिट पॉलिसी असली पाहिजे, राइट? सो तुम्ही काय करा, समजा मला नाही सर मी ही लो लो ब्रेक झाली, मी खाली पकडतो, यू कॅन एक्झिट. खाली आलं तर ठीक, नाहीतर पुन्हा इथे बाय करू. राइट? सो जो व्यक्ती 95% ऑफ द ट्रेडर ज्याने टॉपला खरेदी केलंय तो घाबरेलच. आपण नाही घाबरणार कारण आपण बॉटमला केलंय आणि जरी आपल्याला वाटलं, सो आपली लेव्हल ब्रेक झाली, आपण एक्झिट करू, खालच्या लेव्हलची वाट बघू, एंटर केलं लेव्हलला तर एंटर करू. गडबड काही करू नका. हा लाँग टर्मचा विचार आहे, शॉर्ट टर्मचा विचार नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळी मार्केट टॉपला होतं आणि तो स्टॉक जो आपण गुंतवणूक करतोय तोही टॉपला होता, असे स्टॉक मी निवडण्याचा प्रयत्न करतोय. मार्केट टॉपला होतं आणि तो स्टॉक बॉटमला होता आणि आता मार्केट बॉटमला आहे आणि तो मेलाय, अशा स्टॉकबद्दल मी बोलत नाहीये. ठीक आहे? सरळ सोप्पं सिंपल भाषेत, राइट? सो आय होप कुठे इन्व्हेस्टमेंट करायची याची सर्वांना क्लॅरिटी मिळाली. बरोबर ना? रिस्क मॅनेजमेंट ठेवून फॉर्म्युला
25, 25, 25, 25 चा यूज करा, ऑर एल्स फॉर्म्युला 50 चा यूज करा आणि रिस्क मॅनेजमेंट नुसार जर कधी तुम्हाला जास्त भीती वाटली, गडबड वाटते, तर यू कॅन एक्झिट ऑल्सो. स्टॉक चांगले निवडा, खराब स्टॉक निवडू नका. खराब स्टॉक जर खराब परफॉर्मन्स करत असेल, फील फ्री उसको एक्झिट कर दो, लॉस बुक करा, तो ओव्हरऑल पोर्टफोलिओची गडबड करत असतो. ठीक आहे? राइट. चला, नवीन वर्षाची सुरुवात छान झालेली आहे. थँक यू सो मच एव्हरीवन. एन्जॉय युअर डे.